हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे, तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असाल. सर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे. रात्री थोडं लेट झोपली, त्याच्यामुळे का सकाळी मला काही जागच आली नाही, तर मग थोडासा लेट जो मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. ब्रेकफास्टला होतं साबुदाणा, थोडंसं मग लेट बनवून वगैरे झाल्यानंतर मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर साबुदाणा बनला, पण माहीत नाही साबुदाण्यामध्ये नेमकं कम काय पडलं. साबुदाणा थोडासा जसा नेहमी बनतो तसा न बनला, तो थोडासा चिकट झाला आहे, म्हणजे तो चिपकत आहे एकमेकांना. आणि हे तर वर्किंगहून आले होते ब्रेकफास्टसाठी, त्याच्यामुळे मस्त तिघांनी छान असा ब्रेकफास्ट करून घेतला. ब्रेकफास्ट झाल्यानंतर रूमची हाल बघू शकता. सकाळी माझी रूम अशी राहते, कारण की रात्रीच्या बऱ्याचशा गोष्टी इथं पडलेल्या असतात आणि ते मी झोपाच्या वेळेस काय उचलत नाही, म्हटलं सकाळी करू. त्यामुळे उठल्याच ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग बाकीचे कामं घेतले. स्वयंपाक जो आहे दुपारचा म्हटलं चला निवांत आहे, कारण की ब्रेकफास्ट जस्ट आमचा झाला होता. तर चला म्हटलं हे क्लीन करून घेऊया. आणि हा पीस जो आहे ना माझा लिव्हिंग रूमचा खूप जास्त फेवरेट, किंवा आता मला खूप जास्त आवडायला लागला. मला का बरं, कारण की याच्यामध्ये एखादी वस्तू जर नवीन आपण ॲड केली ना, तर 5-6 महिने किंवा 7 महिन्यापर्यंत बोरिंग होईपर्यंत तो जो एरिया म्हणा किंवा तो जिथला पेस म्हणा तो जास्त फेवरेट होता. तसंच माझ्याशी झाला आहे. पण तो फेवरेट झाला आहे, पण आणखी एक काम म्हणजे ते माझं बरंचसं वाढलं आहे, त्याला क्लिनिंग करणं. ते सुपर थोडीशी जरी डस्ट बसली ना, ते खूप जास्त म्हणजे लवकर दिसून येते, त्याच्यामुळे ते लवकर मला क्लीन करत म्हणजे बरेचसे जे कामात नाही म्हणजे ते खूप जास्त वाढले आहे. आणि ब्रेकफास्ट त्याला हे वर्किंगवर लगेच गेले. नंतर मग रूम पण खाली खेळत होती, त्याला म्हटलं निवांत म्हणजे काय ना लिव्हिंग रूमचा. आणि आजचा ब्लॉग जो छोटासा होता, फक्त लिव्हिंग रूमची मी क्लिनिंग वगैरे हेच दाखवणार होते. तर मग हेच लिव्हिंग रूमला जे आहे मी क्लीन करायला घेतली आहे. आणि खरंच सांगते, माझा हा पीस खूप जास्त फेवरेट आता झाला आहे, किंवा खूप जास्त मला आवडायला लागला. आणि रूम खरंच दिसते ही खूप छान दिसत होते सोफ्यामुळे, आणि त्याला एक वेगळाच लूक आला आहे. आणि आधी जो सोफा होता ना, त्याच्यामुळे आम्ही बसायचं तिघं सुद्धा नाही, आणि मग तो तसंच राहायचं. त्यामुळे माझे जे कामं आहेत ना तेवढे नसायचे. आता इथं नाही काय, आमचं दूध पिणं, खाणं, ब्रेकफास्ट, TV बघणं आणि यूट्यूबचं थोडंफार काम, असे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे सोप्यावर होत्या. त्याच्यामुळे नाही का सोप्याची टोटली पूर्ण वाट लागणे चालू आहे. त्याच्यामुळे माझे जे कामात ना ते पूर्ण वाढून गेले आहेत. तर अशा प्रकारे थोडासा पेस कमी आहे, तरी पण कसं तरी ते ॲडजस्टमेंट आम्ही करून घेतलं आहे. टेबल वगैरे आधी साईडला होता, तर त्याच्यामुळे तोही क्लीन करायची आवश्यकता पडत नाही. आता हा टेबल नाही का, थोडीशी जागा नसल्यामुळे नाही का त्याला ही इकडे तिकडे फिरवावं लागत आहे. तर मी झाडू वगैरे करून घेतला, डस्टिंग करून घेतली, आणि म्हटलं चला आता नाही का पोछा वगैरे मारून घेऊया. तर अशा प्रकारे नाही का माझं जे रुटीन होतं. आणि म्हटलं, आणि माझं काय नेमकं असं नाही आहे की नियोजन ठेवलेलं नाही की ठीक आहे नाश्ता झाल्यानंतर वाटलं मला असं बाहेर वगैरे जायचं असं, तर मी नाश्ता बनवला, सोबत स्वयंपाकसुद्धा बनवून घेते. तेव्हा म्हटलं चला निवांत, मग असं काहीतरी मला झटपट असं काही बनवायचं असलं तर मी ब्रेकफास्ट करते, मग बाकीचे घरातले कामं करते आणि निवांत मग असं स्वयंपाक मांडते. तर असं माझं आहे का, असं नक्की नाही की असं काही की नियोजन वगैरे आहे. फक्त मुलांची स्कूल असली तेव्हाच माझा स्वयंपाक जो आहे तो सकाळी होते, कारण की मग मुलांना टिफिनमध्ये भाजी पोळीच लागते. त्याच्या व्यतिरिक्त त्या स्कूलमध्ये काहीही अवेलेबल नाही आहे. तर असं माझं ठरलेलं आहे. तर पोछा वगैरे जो मारून घेतला मस्त. आणि जो टेबल वगैरे आहे तो मी मधात ठेवते, थोडंसं जागाचं थोडंसं प्रॉब्लेम होत राहते, पण बघू. आणि मग ते टेबलवर सगळं खाणं पिणं आलं, तर टेबललाही क्लीन करायला लागत आहे. तर मग बरेचसे नाही, माझे खूप जास्त कामं वाढले आहे. पोछा जरी मारायला घेतलं माझं इझिली तिनेही रूमला पोछा लवकर मारतो. लिव्हिंग रूम आली म्हटल्यानंतर हे उचला ते उचला, हे क्लीन करा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना. आता खूप जास्त तिचं नाही का माझं काम वाढलं आहे. पण काम जरी वाढलं असेल ना, तर रूम मात्र एकदम भारी असं दिसत आहे. तर हे डस्टिंगचा जो आहे ना मी खूप आधी घेतलं, पण आता त्याचा जास्त उपयोग होत आहे. असं नाही की उपयोग होत होता, पण आता बराचसा होत आहे. बराच जास्त त्याचा उपयोग होत आहे. आता ब्लॉगमध्ये बोलताना थोडेसे बोबडे शब्द येतात, कारण की व्हॉइस आवाज देत असताना. तर असं काही चालू आहे. तर मग चला मी हा टेबल जो असं छानपैकी क्लीन करून घेतला. आता हा इथंच असतो, त्यामुळे ब्रेकफास्ट दूध जे काही असेल ना आमचं खाणं पिणं ते टेबल होत असते. त्यामुळे त्याच्यावर काही सर्व असे डागं वगैरे पडलेले आहेत, तेलकट वगैरे कशाचे, आणि गोड वगैरे जर खायला तर हाताची वगैरे. तर मला चला हे क्लीन करून घेऊया. तर अशा प्रकारचे लिव्हिंग रूम मी पूर्ण असं क्लीन करून घेतलं. खरंच माझे काम बरेच वाढले आहेत, पण दिसत मस्तच आहे लिव्हिंग रूम. तर चला अशा प्रकारे जो आहे ना ब्लॉग छोटासाच होता. तर मी तुम्हाला आधी सांगितलं ब्लॉग छोटासाच होणार आहे, फक्त लिव्हिंग रूमचा. तर चला आजचा ब्लॉग जो आहे मी इथंच शेवट करते. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेल आयकॉन प्रेस करा, कारण जे काही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला बाय बाय.